पहाटेच्या शपथविधी वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादळ उठले होते। अजित पवार माध्यमांसमोर येत नव्हते, कुटुंबातील कोणाला भेटत नव्हते। मुंबईतील श्रीनिवास पवार यांच्या घरी ते पहिल्यांदा माध्यमांसमोर दिसले। यावेळी श्रीनिवास पवार चर्चेत आले। त्यांनी शरद पवार आणि अजितदादांमध्ये दिलजमाई घडवली। अजित पवारांचे आपले बंधू श्रीनिवास आणि बहीण विजया पाटील यांच्याशी खूपच प्रेमाचे संबंध आहेत। पण आज हेच श्रीनिवास पवार अजितदादांच्या विरोधात गेले आहेत, थेट त्यांच्या विरोधात प्रचारात उतरले आहेत। यामागे शरद पवारांची पॉवरफुल खेळी आहे असं नेहमीप्रमाणे म्हटलं जात आहे। मात्र दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांना बारामतीतून लढण्यापासून माघार घेण्यासाठी काही बहाणा अजित पवार शोधतायत का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। महाराष्ट्राच्या राजकारणात इतरांची घरे फोडण्याचा ठपका असलेल्या शरद पवारांनी आपल्या घरातच पॉवरफुल खेळी केली आणि अजितदादांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली। अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर काटेवाडीत तिखट शब्दांमध्ये शरसंधान साधत आपल्या काकांची साथ दिली आहे। अजित पवार विरुद्ध त्यांचे सगळे कुटुंब एकवटले आहे असं चित्र आता निर्माण व्हायला लागलंय। मात्र याचा संबंध राज्याच्या राजकारणाशी नाही, तर बारामतीच्या पवार कुटुंबापुरते ते मर्यादित आहे। शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली तर पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होईल, जो सगळ्याच पवार कुटुंबाला नको आहे। अजित पवारांचे सख्खे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचा मुलगा योगेंद्र पवार याने आधीच अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटाची कास धरली आहे। त्यांच्याबरोबर श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांना साथ दिली आहे। काटेवाडीतल्या एका कार्यक्रमात बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर तिखट शब्दांमध्ये टीका केली। पवारांचे नाव संपवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चाल खेळली आणि त्यात अजितदादा अडकले। अजितदादांनी वेगळा निर्णय घ्यायला नको होता। मी त्यावेळेस त्यांना हे स्पष्ट सांगितलं होतं, कुणी आपल्याला काही देत असेल तर त्याच्या मागे जायचे कारण नाही। अजित पवारांना दिलेली सगळी पदं ही साहेबांनीच दिली आहेत। साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, याची जाणीव मी अजितदादांना करून दिली होती, पण त्यांनी ऐकलं नाही, अशा शब्दांमध्ये श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर प्रहार केले आहेत। वडिलांनी आपल्या नावावर जमीन करून दिली तर त्यांना वृद्धापकाळी आपण घराबाहेर काढू नये। आज साहेबांचे वय 83 आहे, त्यांना एकुलती एक मुलगी आहे। त्यांच्या मनाला काय वाटत असेल याचा विचार अजितदादांनी करायला हवा होता। अजितदादांकडे त्यांनी राज्य सोपवले होते, साहेब स्वतः दिल्ली सांभाळत होते। अजितदादांनी हे वाटप मान्य करायला हवे होते, असा टोलाही श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना हाणलाय। आता आपले सख्खे बंधू श्रीनिवास पवार असं म्हणत असल्याने अजितदादा विचार करतील असं अनेकांचं मत आहे। श्रीनिवास पवार यांचे वक्तव्य सुद्धा कधी आले ते महत्वाचे आहे। काल चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत मतदारसंघासाठी भेट घेतली। स्वतः सुनेत्रा पवार यांनी त्याचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला। त्यानंतर लगेच श्रीनिवास पवार बोलले, म्हणजे संशयाला जागा आहे असं म्हणायला हरकत नाही।